नमस्कार मंडळी. आरोग्य मंथन या कार्यक्रमात आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर हेमंत जोशी. हेमंत जोशी सर हे स्वतः डॉक्टर आहेत आणि पीडियाट्रिशियन सुद्धा आहे. त्याला आपण बालरोग तज्ज्ञ असं आपण म्हणतो. जोशी सरांचं आरोग्य सेवेतील काम हे खूप महत्त्वाचं असं आहे आणि त्यांची ख्याती ते स्वतः आरोग्य ज्ञानेश्वरी हा जो उपक्रम आहे हे बऱ्याच दिवसापासून ते स्वतः चालवत आहेत. तर सर आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आहाराचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि हा जो आहार आहे हा आहार कसा असला पाहिजे याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. हो. पहिले हे जाणा की 10 पैकी 9 मरणं कमी होतील जर बरोबर अन्न घेतलं तर. 29 मे 2026 म्हणजे 3 आठवड्यापूर्वी सरकारने 6व्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभ्यासाचा अहवाल सादर केला, प्रसिद्ध केला. तो कसा केला तर 770 गावात 7.5 लाख घरी तज्ज्ञ लोक गेले. माझ्या घरी MSc स्टॅटिस्टिक्स 2 माणसं आले होते. म्हणजे काम चांगलं आणि 6व्यांदा करत आहे. त्यांनी काय सांगितलं की दर दुसरा माणूस आणि बाई जाड आहे. त्यांचं कंबर बारीक नाही. कंबर बारीक नाही म्हणजे जाड. म्हणजे गरजेपेक्षा जास्त बसून जास्त खाऊन म्हणजे चुकीचं खाऊन जाड झाले. आणि ही जी चरबी आहे ना, जादा चरबी ही विष आहे. तर ती रक्तवाहिनीला जखम करते, तर उच्च रक्तदाब होतो, ती लहान होते, मग हृदयाला रक्त कमी मिळते, मग छातीत दुखते, मेंदूला रक्त कमी मिळते, मेंदू खराब होतो, यकृत खराब होते, स्प्लीन, पॅनक्रियास स्वादुपिंड खराब होतो, मग मधुमेह होतो, मूत्रपिंड खराब होते. हे सगळ्यांनी आपलं आयुष्यच कमी होते. आणि यातून वाचलो तर कर्करोग होतो. म्हणजे जगामध्ये कर्करोगाचे सर्वात जास्त कारण काय आहे तर तंबाखू. मग तंबाखू खा, तंबाखू प्या, सिगरेट प्या, अच्छा, दात घासा, आता नाकातनं ओढा, अनेक प्रकारे. पण तो कुटुंबाचा अभ्यास काय सांगतो की 20% मुलं आणि 10% मुली यांनी तंबाखूची चव, माणसं लोकसंख्या यांनी चव घेतली आहे. अच्छा. पण 50% लोक जाड आहेत. म्हणजे तंबाखूने जास्त कर्करोग होतो पण जाडीने होतो आणि जाड लोकांची लोकसंख्या निम्मी आहे. तर आम्ही जर जाडेपणा कमी केला योग्य आहाराने तो कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमचं निरोगी आयुष्य वाढेल, मरण टळेल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. तर म्हणून आरोग्य व्यवस्थेवर जेवढा खर्च आहे तेवढा खर्च आपण बारीक कसं राहावं हे सांगायला केला पाहिजे. एक मुद्दा अजून सांगतो. त्या कुटुंब आरोग्य अभ्यासात सांगितलं आहे की 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला बारीक आहेत, उंची कमी आहे आणि डोक्याचा घेर पण कमी आहे, म्हणजे ती खुरटलेली आहे. याचं कारण आईचं दूध कमी पडल्यावर आम्ही त्यांना घट्ट आहार द्यायला पाहिजे. म्हणजे चमच्यातून सांडणार नाही असा पाहिजे, तर ती मुलं छान वाढतील. पण आम्ही त्यांना भाताचं पाणी, डाळीचं पाणी, जे चमच्यातनं सांडते त्यात पाणी जास्त, दूध चमच्यातनं सांडते त्यात पाणी जास्त, त्याची साय पण आम्ही काढतो, म्हणजे पांढरं पाणी पाजतो. तर चुकीचा आहार हाच खरा आजार आहे. तर तुम्ही जर सांगितलं तर मी तुम्हाला योग्य आहार सांगेन. आपण खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे. तर योग्य आपला आहार, दैनंदिन आहार कसा असावा, रोज आपण काय खाल्लं पाहिजे, बरोबर, काय पिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण टाळल्या सांगतो ना. पाहिजे. तर हैदराबादला राष्ट्रीय आहार संस्था आहे, ती 105 वर्ष जुनी आहे आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे की भारतीयांनी आपण कसं जेवलं पाहिजे. आणि ते 70 शब्द मी माझ्या सदऱ्यावर लिहिलेले आहेत. अच्छा. तर त्यातला पहिला नियम असा आहे की भूक लागली तरच खा. भूक लागली तर खा. असं नाही की 4 वाजले म्हणून चहा, सकाळ झाली म्हणून नाश्ता. फुकट मिळाला तरी खाऊ नका. भूक नसेल तर फुकट मिळालं तरी खाऊ नका, तुमच्या आवडीचं असेल तरी खाऊ नका, पार्टी असेल तरी खाऊ नका. एक म्हणजे भूक लागली तर खा. दुसरं, अर्ध
पोटी राहा. अच्छा. अर्धी भूक भागेल एवढंच खा. जेवल्यानंतर भूक राहिली पाहिजे. हा. ठीक आहे. गौतम बुद्ध सांगतात एकदा जेवेल तो 100 वर्ष जगेल, अच्छा. दोनदा जेवेल तो 50 वर्ष, अच्छा. आणि जो चरेल मध्ये मध्ये तो 35च्या नंतर आजारी, ज्यात आम्ही सगळे आहेत. बरं. हा. तर नियम मन सोपा आहे. भूक लागली तर खा. असं नाही की सकाळ झाली म्हणून नाश्ता, 12 वाजले म्हणून जेवण, 4 वाजले म्हणून. माझं चाललं ना तर मी, ज्यांचं पोट आहे त्यांनी डबा आणायचा नाही कार्यालयात, त्यांना गरजच नाही सुट्टीची, जेवायच्या सुट्टीची. ते 3 महिन्याचं जेवण जादा जमा आहे तुमच्याकडे. हा. तर भूक लागली तर खा. अर्धी भूक भागेल एवढंच खा. आणि ताटाचे 4 वाटे करा. माझा म्हणजे जर धरलं, ताट धरलं ते 4 भाग करा. अर्ध ताट हे भाजी कोशिंबीर फळाचा पाहिजे. का पाहिजे? की याच्यातून चोथा मिळतो ज्याने शी होते. अच्छा. आणि शी होत नाही हा सर्वाधिक जगाचा आजार आहे. भारतातून अमेरिकेला खूप औषधं जातात. अच्छा. त्यातली सर्वात जास्त औषधं शी करायची जातात. अच्छा. इसबगोल जातं. इसब. हे झालं एक काम. हा. दुसरं, त्यात आहे जीवनसत्व आहेत अच्छा. आणि खनिज आहेत. हा. आणि ही 10 पैकी 7 लोकांना कमी आहेत. कमी आहे. असे भारतात जे गेल्या 75 वर्षात खूप अभ्यास झाले आहाराचे, त्यांचा एक करून एक मोठा अभ्यास प्रसिद्ध झाला हा. की खनिज आणि जीवनसत्व कमी आहेत 10 पैकी 7 लोकांना, 8 लोकांना, असा त्याचा निष्कर्ष आहे. कसा आहे बरं? तर 10 पैकी 7 लोक, 6-7 लोकांना चुना कमी आहे. हा. हा. अच्छा. आणि चुना विड्याच्या पानात मिळतो. हा. हा. सगळ्यात स्वस्त. हा. चुना विड्याच्या पानात, जर कुठलं पण अन्न जर तुम्ही अन्न म्हणून घेतलं हा. आणि ते जर 10 रुपये किलो असेल तर ते तुम्हाला औषधाच्या दुकानामध्ये 100 ते 1000 रुपये किलो मिळतं. अच्छा. म्हणजे चुना जर आपण पान म्हणून खाल्ला तर 1 रुपया 2 रुपये थोडस स्वस्तात मिळतो. हा. पण चुन्याची गोळी 1000 रुपये किलो आहे. अच्छा. आणि आम्ही तीच गोळी दुकानात 1000 रुपये किलो घेतो आणि डॉक्टर लिहितात. ते नंबर 2 ते म्हणतात की ड जीवनसत्वच कमी आहे. हा. आणि ते उन्हातनं फुकट मिळते. हो. पण नियम काय? अर्ध अंग उघडं पाहिजे. जसं मी, म्हणून मी अर्धी चड्डी आणि अर्ध्या हाताचा सदरा घालतो. हा. अंगावर ऊन पडलं पाहिजे, दुपारचं ऊन पडलं पाहिजे, तासभर पडलं पाहिजे. हा. सकाळच्या उन्हाची किंमत 5 पैसे, अच्छा. दुपारच्या उन्हाची किंमत 10,000 रुपये. अरे. हा, म्हणजे तुम्हाला मला पैसे द्यायचे आहे हा. तर मी 5 पैसे नाही देणार, 10,000 रुपये द्या. तर दुपारचं ऊन घ्या. बाळंतिणीला पाहिजे, तिला कमी आहे. गर्भवतीला पाहिजे, तिला कमी आहे. तिला ऊन कमी पडलं, तिला चुना कमी पडला की लेकराचे हाडं कमी लांबीचे होतात. हा. आणि जन्माला 50 सेंटीमीटर लांबी पाहिजे मुलाची. अच्छा. आपल्या पोराची 40-42 असते, 45 नसते. हा. आपली जन्माला जर 50 असेल तर मोठेपणी 6.25 फूट मुली हा. आणि 6.5 फूट उंच मुलं होणार. हा. आणि जगाचा अभ्यास आहे की उंच लोक जगावर राज्य करतात. जर जर तुमचा मुलगा पंतप्रधान जगाचा व्हायचा असेल तर आम्ही सगळ्यांनी जेवल्यावर विड्याचं पान खाल्लं पाहिजे. अच्छा. त्यात चुना जातो, हा. त्यात काच असते, हा. त्यांनी कोलेस्टेरॉल कमी होते. अच्छा. आणि जगातलं सर्वात जास्त विकलं जाणारं औषध काय आहे? हा. कोलेस्टेरॉल कमी करायचं. कोलेस्ट्रॉल. आणि काच तो फुकट करतो, मज्जा देऊन करतो. आपल्या सगळ्या पूजेत पान असते. बरोबर. इंग्रजाला माहित नव्हतं. हा. आम्ही त्यांचे आंधळे गुलाम. हा. त्यांना चालत नाही, ते आम्हाला चालत नाही. बरं. तर विड्याचं पान खाल्लं पाहिजे, खाल्लं. त्याने चुना मिळतो. उन्हात काम केलं पाहिजे. कोरोनामध्ये ते मेले ज्यांच्याकडे खूप पोट होते, सदरे होते, जे घरात बसले. हा. कोरोना त्यांना झाला, ते नाही मेले ज्यांनी शेतात कष्ट केले, रस्त्यावर फिरले, म्हणजे उन्हामध्ये सवय कामं होती केली. उन्हामध्ये. उन्हात कामं केले ते. म्हणजे हा धडाच आहे की ऊन अंगावर पडतं बघा. आणि चामडीच्या खाली ड जीवनसत्व बनते. तर ऊन हा चामडीचा आहार आहे. अच्छा. हा. आणि आम्ही तो घेत नाही. हा. तुळस असते ना, तुळशीचं झाड, हा. तुळस बाहेर ठेवली तर वाढते, घरात ठेवली तर मरेल. हा. तापी सगळे तुळस आहे. आता आपण खूप सुंदर असं की ड जीवनसत्वाचं महत्व. सर हा आहार पूर्ण करतो. आहार पूर्ण करतो. सो मूळ आहार काय आहे? भूक लागली तर खा, अर्धी भूक खा, अर्ध ताट भाजी कोशिंबीर फळ पाहिजे. एवढं मी तुम्हाला सांगितलं. यातून काय काय मिळतात? जीवनसत्व मिळतात. ती कमी आहे म्हणून आम्ही टॉनिक घेतो. अच्छा. कितीची टॉनिक घेतो? भारतामध्ये 150,000 कोटी रुपयाचं औषध विकलं जातं. हा. अच्छा. अच्छा. त्यातल्या 3 रुपयापैकी 1 रुपया टॉनिकचा असतो. हा. म्हणजे 50,000 कोटी रुपयाचं टॉनिक आपण घेतो. हा. ते का घेतो? आपल्याला कमजोरी वाटते हा. आणि ती जीवनसत्वाच्या कमीनी असते, हा. खनिजाच्या कमीनी असते. हा. पण आम्ही भाज्या कोशिंबिरी खाल्ल्या तर हे होणार नाही. तर भाज्या कोशिंबिरी खा, यातनं ब जीवनसत्व मिळते,
आंबट वस्तूतनं क जीवनसत्व मिळते. हम्म. म्हणून आवळे मिळतील तेव्हा आणा, किसान सुकवून ठेवा आणि रोज आवळा खा, त्यात खूप छान क जीवनसत्व मिळेल. आणि बघा 4 भाग केले, 2 भाग भाजी कोशिंबीर झाले, 1 भाग डाळ किंवा मांसाहार हम्म. आणि 1 भाग भात किंवा पोळी. हम्म. आणि जर पोट कमी करायचं, वजन कमी करायचं असेल तर भात पोळी खाऊ नका, ते जीवनावश्यक नाही आहे. हम्म. त्याच्या जागी पुन्हा भाजी कोशिंबीर खा. हम्म. पण या सगळ्यामधनं B12 हे जीवनसत्व मिळत नाही. हम्म. प्रत्येक पेशी वाढायला बी सगळे जीवनसत्व लागतात, B12 पण लागते. हम्म. नख वाढते, केस वाढतो, हम्म. सगळ्या पेशी रोज म्हणतात. अच्छा. त्याला B12 लागते. मेंदूच्या आवरणाला B12 लागते. हम्म. ते कमी झालं की मेंदूचे त्रास होतात. काय होतात? मुंग्या येतात, हम्म. पायाला गोळे येतात, विस्मरण होते, हम्म. म्हातारपणाला असं वाटते, हम्म. कमजोरी वाटते. हम्म. मग डॉक्टरकडे जातात, हम्म. डॉक्टर B12 इंजेक्शन देतात, हम्म. आपलं बरं वाटतंय. अच्छा. पण 300 ग्राम दूध किंवा दही हा. रोज खाल्लं हा. तर गरजेपुरतं B12 मिळते. हे शाकाहारातनं मिळत नाही. अच्छा. हप्त्याला एकदा मांसाहार करणारे मांसाहारी नाही, ते शाकाहारीच. तर आपल्या भारतामध्ये चहामध्ये दूध टाकू नका, हा. दुधाचं दही करा, ताक करा आणि प्या. हम्म. पाहुणा आला तर त्याला चहा देऊ नका, त्याला B12 कमी आहे, तुम्हालाही कमी आहे. हा. चहा दिला की त्याला पोटामध्ये आग होते, त्याच्या हृदयाला धडधड होते, त्याची झोप मोड होते, त्याची स्मरण खराब होते, मेंदू खराब होतो, खराब होतो पाहुणा चहाने. चहा विष आहे, चहाच्या जागी ताक द्या. आम्ही चहा, कोक वगैरे, कोकमध्ये चहा, कॉफी आणि कोकमध्ये कॅफीन असते, कॅफीन हे विष आहे. विष. आम्ही भारतीय पण महाराष्ट्र 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती आसाममधून आणतो. हा. त्या जागी ताक पिला ना तर शेतकरी जगेल, अच्छा. शेतकरी आत्महत्या कमी होईल आणि आमचं आयुष्य दुप्पट होईल. हा. कारण प्रत्येक पेशी वाढायला B12 लागते हा. आणि त्याचा अभाव आहे. आणि कोक वगैरे पकडाल ना तर 200,000 कोटी रुपयाचा घेतो आपण. अच्छा. 200,000 कोटी रुपये दरवर्षी जर शेतकऱ्याच्या घरी गेले ना तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, महाराष्ट्र सुखी होऊन जाईल. बरोबर. सो ताक त्यासाठी पण प्यायला पाहिजे. पण लोह पण कमी आहे, हा. तर म्हणून स्वयंपाक लोखंडाच्या कढईत केला पाहिजे. अच्छा. अच्छा. दर दुसऱ्या माणसाला लोह कमी आहे, हा. खूप महत्वाचं सांगायचं आहे. दर दुसऱ्या माणसाला लोह कमी आहे. हा. करोडो रुपये सरकार दरवर्षी म्हणून आपल्याला रक्त कमी आहे. हा. तर अनिमिया म्हणजे पांडुरोग, म्हणजे लाल रक्त करण्यासाठी, पांडुरोग म्हणजे पांढरा रक्त, हा. रक्त लाल करायला सरकार दरवर्षी करोडो रुपये घालतं. त्याचा कार्यक्रम आहे. हा. आणि आम्ही जे 50,000 कोटी रुपयाचा टॉनिक घेतो त्यात किमान 25,000 कोटी रुपयाच्या लोहाचेच आहेत. अच्छा. पण यांनी 75 वर्षात देशाला फरक पडलेला नाही. हे शिकवते की चुकीच्या अन्नाने झालेले आजार गोळ्या खाऊन बरे होत नाहीत. अच्छा. हा जग शिकलेला आहे. हा. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आमचा पांडुरोग आहे. हा. हा. तर प्रत्येकाने घरोघरी लोखंडाच्या कढईत स्वयंपाक केला पाहिजे. भाजी काळी होते तेव्हा त्यात लोह आलाय म्हणजे ती चांगली झाली. हा. आणि आम्ही हे 2016 पासून शिकून करत आहे. तर आता बऱ्याच ब्लॉक्समध्ये सेवा संस्था लोखंडाच्या कढया देतात. हा. म्हणजे उदाहरणार्थ टोपरा ब्लॉक आहे झारखंडामध्ये, हा. रांचीजवळ. तिथे एका सेवा संस्थेने 3,000 घरी लोखंडाच्या कढया दिल्या हा. आणि त्यांचा पांडुरोग गेला. अच्छा. म्हणजे जे आम्ही 75 वर्ष करू शकलो नाही हा. ते त्यांनी केलं, करून दाखवलं, पेपराने बातम्या छापल्या हा. आणि आता अनेक ब्लॉकमध्ये हे काम चालू आहे. व्हेरी गुड. तर सर 200 रुपयाची कढई आणली ना की घराचा आजार जातो. अच्छा. हा. तर हे असं एवढं पूर्ण सोपं आहारशास्त्र आहे. 70 शब्द आहेत. हा. भूक लागली तर खा, अच्छा. अर्धी भूक खा, हा. अर्धा घास भाजी कोशिंबीर पाहिजे, हा. वाटीभर ताक दही पाहिजे, विड्याचा पान खा हा. आणि लोखंडाची कढई वापरा. हा. आणि हे 150 कोटी भारतीयांना सगळ्या भाषांमध्ये हा व्हिडिओ पाठवा, नाहीतर तुम्ही तुमच्या भाषेत बोला आणि तुमचा व्हिडिओ पाठवा लोकांना. तुम्ही नवीन शिकाल व्हिडिओ करायला, तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना कौतुक, माझ्या मित्रांनी व्हिडिओ केला, आणि देशाचं भलं करा. आता खूप सुंदर आपण सांगितलं सर. आपल्याकडे आता ग्रामीण भागामध्ये आपण असं म्हणतो की आम्हाला थोडंसं उत्पन्नच कमी आहे, परंतु आपण कमी उत्पन्नात सुद्धा सुदृढ कसं राहू शकतो आणि कसा आपला रोजचा डबा आपण तयार करू शकतो याविषयी सुद्धा आम्हाला सांगा. सुदृढ म्हणजे बारीक मुलं जाड पाहिजे, असं चांगले करून पाहिजे ना. हा. सांगा. देशाचे 2 आजार आहेत. अच्छा. बारीक बालक आणि जाड पालक. अच्छा. पण मूळ एकच आहे. हा. हा. 1 कप चहा. अच्छा. काय मूळ आहे? 1 1 कप चहा. गरजेपेक्षा मोठ्या माणसांनी कोणी पण 1 कप चहा जास्त पिला अच्छा. रोज, ओके. तर महिन्याला अर्धा किलो वजन वाढते. हा. अच्छा. अच्छा.
आणि असं 4 वेळा केलं तर महिन्याला 2 किलो. 2 किलो. त्यामुळे लग्नाला जो बारीक जावई बारीक असतो ना, हा हा. तर तो वर्षभरात पुरीचं पोट वाढण्याआधी जावाचं पोट वाढते. पण याचं कारण लाड आहे. म्हणजे अच्छा. 1 कप चहामधनं जी साखर जाते ना, साखर. ती हा. किंवा 6 बिस्किट हो हो. किंवा 1 वाटीभर नाश्ता अच्छा. गरजेपेक्षा जास्त खाल्ला की वजन वाढते. वजन पण वाढ. वजन कमी करायला उलट केलं, हा तो नाश्ता टाकला किंवा चहा टाकला हा किंवा बिस्किट टाकले, हा. त्या जागी ताक पिलं, पाणी अच्छा. पिलं, तर वजन कमी होऊन जाते. मुलांचा आजार काय आहे, बारक्या मुलांचा, हा की आईचं दूध कमी पडल्यावर हा. त्यांना घट्ट अन्न द्यायला पाहिजे. अच्छा. तर त्यांना आपण भाताचं पाणी, डाळीचं पाणी, हा दूध नावाचं पाणी, हा. गाय दूध देते तेव्हा त्यात 10 पैकी 9 वाटे पाणी असते अच्छा. आणि त्याला अर्धा वाटा साय असते ओके. 10 पैकी. हा तर ती साय काढून घेतो, हा. पेरायला 95 पाणी, हा. 9.5 पाणी, अच्छा. त्याच्यामध्ये दूधवाला पाणी टाकतो. अच्छा. माझी म्हणते एवढं जाड, हा. आजी पण पाणी टाकते अच्छा. आणि पांढरं पाणी पाजल्यामुळे पोरं पांढरे होतात, अच्छा. ते खूप मुततात, हा. उपाशी राहतात, अच्छा. म्हणून ते रडरड करतात हा आणि त्यांना संडास नाही होत, हा. त्याला खडा होतो. बरं बरं. म्हणजे हा शोध मला दवाखाना काढल्यावर लागला. अच्छा अच्छा. की- म्हणजे थोडक्यात की समाजातून तुम्हाला हे शिक्षण हो, मिळालं. समाजच देव आहे, त्याने शिकवलं. सर काय शिकलो आहे का ना, हा. माझ्याकडे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, कोळी अच्छा. सगळ्या प्रकारचे लोक येतात. ओके. या सगळ्यांच्या मुलांना संडासला खडा होतो. हा ते हा हा 4 महिने 6 महिने चांगले असतात, हा. त्यानंतर ही मुलं बारीक होतात, अच्छा. ही खूप रडतात, ही खूप मुततात अच्छा. आणि पांढरी होतात अच्छा. आणि संडासला खडा होतो. ओके. हे सगळं पाप त्यांना पातळ अन्न आणि दूध दिल्यामुळे झालं. बरं बरं हा. बरं. आणि दूध बंद करून त्यांना घट्ट अन्न दिलं. घट्ट म्हणजे काय, चमच्यातलं सांडलं नाही, अच्छा. त्यांना मी सातूचं पीठ दिलं आणि ते बरे होऊन गेले. बरोबर. आता सातू हे जे आपण म्हणालात, तर हे नेमकं सातू म्हणजे काय आणि सांगतो. ते कसं तयार करायचं? एक पूर्ण करतो की फक्त आदिवासींमध्ये हा आजार नव्हता, कारण अच्छा. त्यांच्याकडे गाई म्हशीच नाहीत आणि ते दूध पित नाही. सो दुधाला मी शिकलो, दुधाचं कट्टी नाही, हा. पातळ अन्नाची कट्टी आहे. अच्छा. पण दूध काय करतं, लोह काढून घेते हा हा. दुसऱ्या अन्नातलं पण. त्यामुळे लोहाच्या अभावी वाढदिवसाला पोरं पांढरे, बारीक, बुटके, लहान मेंदूचे आणि अच्छा. ही घट भरून निघत नाही. तर सातूचं पीठ कसं शिकलो मी, हा. की माझी नात माझी खूप छान वाढली आहे अच्छा. आणि माझी बायको मुलाची डॉक्टर आहे. बरं. तिचं भाषण होतं भारतासाठी झूमवर, हा. की आईच्या दुधानंतर अन्न कसं द्यायचं. बरं बरं. तर मी तिला म्हटलं की आपण आपल्या नातीचं उदाहरण सांगूया. हा हा. माझी नात इंग्लंडला आहे. अच्छा. तर मी त्यांना विचारलं, तू कसं वाढवलं ग? हा. तर ती म्हणे सातू सातू सातू. हो. तेव्हा मला लक्षात आलं की अच्छा. मी 40 वर्ष शिकवतो, पण मी सातू सांगत शिकवत नाही. अच्छा. मी सातूचा पुन्हा अभ्यास केला. बरं बरं. आम्ही गुलामगिरीत घालवलं नाही. हा आमच्या लायब्ररीला जाळल्या, हा. विद्यालयाला लुटले, खरं हा. आम्ही गाढव झालो हा. गुलामगिरीमध्ये 1000 वर्ष. मूळ संस्कृत सातू म्हणजे 7 वस्तूचं बनलेलं आहे. अच्छा. तर आम्ही ते 7 वस्तूंनी परत बनवलं. यातली एक आहे जवस, ही तेल बी आहे, बरं. पण यातल्या तेलाने मेंदू बनतो. अच्छा. आपले मेंदू छान पाहिजेत, हा. म्हणून गर्भवतीला, बाळंतिणीला आणि मुलांना द्यायला पाहिजे. किती द्यायला पाहिजे? 20 ग्राम सातू प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. अच्छा. 20 ग्राम जवस जवस किंवा त्याचं 10 ग्राम तेल, हा. जे तुम्हाला शक्य आहे ते. महाराष्ट्रामध्ये शेंगदाण्याचं तेल नव्हतं, जवसच होता. अच्छा. महाराष्ट्रात गहू नव्हते, हा. ज्वारी होती. हा. हे नव्याने वाटोळं केलं. हा. आम्ही पुन्हा ज्वारी आणि जवसावर गेलं पाहिजे. अच्छा. तर सातूमध्ये 7 वस्तूपैकी एक तेल बी जवस, जवस. 3 डाळी, बरं. त्याला मोड येईल. अच्छा. आपण मोड आणतो, मूग, मटकी, मसूर, हरभरा, कुठल्या पण 3 डाळी घ्या हा. आणि 3 धान्य. ओके. धान्य कुठले? ज्वारी, बाजरी, रागी, हा. नाचणी, गहू. हे काय नसेल तर गहू घ्या. हा. गहू आपला नाही, गहू पंजाबचा. अच्छा. आम्ही गहू खाल्ल्या ना की पंजाब श्रीमंत, महाराष्ट्र गरीब, आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या. हा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे पापी आपण आहे गहू हा. खाऊन. तर आपण ज्वारी खाऊ, जवस खाऊ, आपल्याकडलं खाऊ ना, हा. तर आपले शेतकरी जगतील. शेतकरी. आपण ताक पिऊ, हा. चहा नाही पिऊ. बरोबर. चहा खुनी आहे, हा. आपल्या सगळ्यांचे खून करतो. अच्छा. आधी सातू पूर्ण करतो. हा. तर एक जवस घ्या, 3 डाळी घ्या, हा. म्हणजे त्याचे डाळ केलेली नाही, हा. दाणे, हा. आणि 3 धान्य घ्या, ज्वारी, बाजरी, रागी, गहू जे असते, हे 7 एक वाटी घ्या. हा. हे सारखे हिस्से घ्या, 1 किलो घ्या, 1 वाटी घ्या. त्यांना 12 तास पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे रात्री 1 रात्र, आणि सकाळी त्यांना ओल्या फडक्यामध्ये बांधून अंधाऱ्या ठिकाणी ठेवून द्या खोलीमध्ये.
48 तासामध्ये त्याला छान मोड येते. हा ह्याच्यामध्ये जे आहे ते जगात कुठेच नाही. बर हे संपूर्ण अन्न आहे. कसं सांगतो की त्याला जेव्हा मोड येते ना त्याचा पाचक रस बनतो. अच्छा तेल बियामध्ये तेल पचवणारा पाचक रस बनतो, त्याला लायपेज म्हणतात. तो अच्छा दुसरीकडे मिळत नाही. डाळींमध्ये प्रोटीज नावाचा पाचक रस बनतो जो डाळी पचवतो. हा हा आणि गहू ज्वारीमध्ये गव्हाचं जे पीठ आहे ते पचवणारा अमायलेचा रस बनतो. अच्छा यांच्या गोळ्या 1,000-100 रुपयाला एक गोळी मिळते, एक गोळी. हा आणि हे तर एवढं मिळतं आपल्याला पाहिजे तेवढं. हा नंतर यात सगळ्या जीवनसत्वांची मात्रा 300 पटीने वाढते. हा सो तुम्हाला पाचक रस मिळाला, तुम्हाला सगळी जीवनसत्व मिळाले. हा. डाळींमध्ये चोथा खूप आहे आणि अच्छा. शी छान होत आहे. डाळींमध्ये चोथा खूप आहे, हम्म. त्यांनी शी छान होते. अच्छा. आणि जगात सगळ्या मुलांना खडा होतो, सगळ्या मोठ्यांना शी होत नाही. जो माझं सातूचं पीठ खाईल त्याला शीचा त्रास होणार नाही. अच्छा म्हणजे केवढा मोठा त्रास वाचला आणि केवढे औषध वाचले. हो ठीक आहे. सो तुम्हाला सांगितलं त्यात पाचक रस आहे, त्याच्यामध्ये जीवनसत्व आहे, त्यात सर्व खनिजे आहेत. अच्छा हा त्यात चोथा आहे, हा. त्यामध्ये मेंदू बनवणारं तेल आहे जे दुसरीकडे नाही. हा मोहरीमध्ये आहे बरं का ते, अच्छा आणि सोयाबीन मध्ये पण आहे. अच्छा. थोडं थोडं, पण यात सगळ्यात जास्त आहे. बरं. आणि सर्व डाळी सर्व प्रथिन आहेत. अच्छा आणि त्याच्यामध्ये गहू तांदूळ मैदा पण आहे. 7 वस्तू असलेलं अन्न जमिनीवर नाही. हा याला संपूर्ण अन्न आहे. अच्छा म्हणजे आम्ही सैन्याला कळवलं आहे हा की सैन्य लढायला जाताना त्यांना फक्त सातू द्या सोबत, काय स्वयंपाकघराची गरज नाही. हा बायका स्त्रीमुक्ती आहे, हा. सातू करून ठेवा, स्वयंपाक करायची गरज नाही. गरज ते नुसतं पण छान खाता येते, थोडं पाण्यात कालवून खाता येते. हा. मग 7 चवीचं लोणचं तुम्हाला सांगणार आहे. हा. ह्याला चविष्ट करायला चव लागते ना, अच्छा अच्छा हो. चवीचं पण तुम्हाला सांगणार आहे. चव, चव. तर हे आणि अजून काय आहे, जे जे गव्हाचं बनते, जे जे बेसनाचं बनते, चणा डाळीचं, ते हम्म. सगळं सातूपासून बनते. म्हणजे अच्छा. इडली बनते. हा शत्रुघ्न सिन्हाचा व्हिडिओ आहे की मी सातू पोळीमध्ये सातूचा गोळा ठेवतात आणि भरून त्याला बंद करतात, पुरणपोळी सारखं, पण त्याला अच्छा. पराठा म्हणतात. हा तो म्हणतो तो माझे सगळे मित्र खाऊन टाकतात. अच्छा शिल्पा शेट्टी आणि एक कोणतरी दिव्यांका त्रिपाठी म्हणून कोणतरी आहे, अच्छा अच्छा टीव्ही वाले बाई आहे. हा अच्छा त्या म्हणतात की आम्ही सुंदर राहायला, बारीक राहायला सातूचं पेय पितो. अच्छा तर सोपं आहे, घट्ट सातू खाल्ला की वजन वाढते, अच्छा पातळ सातू पिला की वजन कमी होते. कमी होतं. आणि यात सगळी जीवनसत्व असतात. हा. त्यामुळे टॉनिक, व्हिटॅमिन, डॉक्टर, डबे डुबे काही नको. बरोबर. आणि याची किंमत 100 रुपये केलं बरं. घरी केलं तर, आणि एका मिनिटात बनते. हा पाणी टाकून खा. हा. जे बाजारात सांगतात ना 2 मिनिटात करायचं, हा त्याचं पाणी उकळायला 10 मिनिट लागतात. इन्स्टंट हो त्याचं पाणी उकळायला 10 मिनिट लागतात, बरोबर करायला 2 मिनिट, हा. आणि ते हा हू करून 5 मिनिट अजून. ते काय खोटं आहे. हे पाणी टाकले की खायला तयार. ओके मग आम्ही काय करतो, आम्ही तीन केले. साधं केलं, पाणी घालून, दूध टाकून केलं, आणि ताक टाकून केलं, अच्छा आणि सगळ्यांनी मस्त खाल्ले. अच्छा तिन्ही छान, काहीही न टाकता त्याला छान चव येते. छान मग चव कशी आणायची? आता मी जे चव शास्त्र सांगतो ना, तर आपण कोका कोला वगैरे जे काय आहेत हा बाजारचे, ते सगळे पाण्याला त्यांनी रसायनं टाकून आणलेलं आहे, हा आणि ते करोडो रुपये कमवतात. हा तर सगळ्या महिला मंडळांना माझा विनंती आहे, बचत गटांना, की सातूचं पीठ करा, मुलं चांगले करा, हा. आणि आता सांगतो ते पेय करा, आणि अख्खं जग जिंका. अच्छा चव कशी आहे माहितीये का? जीभ आहे ना, चवीचं शास्त्र सांगत आहे. अच्छा हे सगळ्या भारताला शिकवा. हम्म. आपल्याला 6 चवी आहेत. हा बघा, साधं जेवण असेल, मीठ नसेल ना, तर आपण हम्म. खात नाही, मीठ टाकतो, हा. म्हणजे चव लागते आपल्याला. अच्छा मग पाणीपुरी का खातात? हा त्याच्यात चिंच आहे म्हणून खातात. हा विचार हो. करा, पाणीपुरी का खातात? हा चिंच आहे म्हणून चिंच खातात, आहे. हावरट सारखी खातात. हा, मला तिखट लागतं, मीठ लागते, साखर लागते, 3 चवी या झाल्या. हा मग कारलं कडू आहे, हा कारलं खाल्लं ना तर पोटात आग लागते, अजून खाऊ अजून खाऊ. अच्छा हा, so थोडं कारलं पाहिजे, नाही तर कडू निंब पण चालतो. हा म्हणजे तिखट, मीठ, साखर 3 चवी माहिती आहे. हो, हो. कारलं कडू किंवा कडू निंब कडू, कडू म्हणजे कडू काय पण. हा. मग आंबा आंबट हा किंवा चिंच आंबट, अच्छा. लिंबू आंबट, है ना, आणि आवळा तुरट बरं किंवा डाळिंब तुरट किंवा हम्म. कच्चे फळ तुरट असतात. अच्छा या 6 चवी जिभेला लागतात. हो म्हणजे तुम्ही असं समजा की राजमहल आहे, हा त्याला 6 दारं आहेत, अच्छा. 7 दारं आहेत. हा, हो. दारात चौकीदार उभा आहे, आणि राणीला चुपचाप आत जायचं आहे, तर ओके. त्याला 10 रुपये देऊन ती जाऊ शकते. हा तर या 7 लोकांना जर तुम्ही प्रसन्न केलं चवींना, हा. तर तुम्ही काही पण आत पाठवू शकता. अच्छा म्हणजे या 6 गोष्टींचं लोणचं केलं हा आणि ते मातीत घातलं ना, तर लोक माती पण खातील, ते अच्छा. पाण्यात टाकलं तर पेय पण पितील. हा. तर आपण हे करूया. बरोबर आणि बाजारचे पेय सर 200,000 कोटी रुपयाचा पैसे जातात, हे परदेशी जातात हा. ड्रिंक पेयांमध्ये. पेयांमध्ये हा. तर असं हे करा. हम्म. अजून शेवटची अजून एक जादू आहे. अच्छा आपल्या मेंदूमध्ये एक रसायन आहे,
बरं. ग्लुटामिक ऍसिड हे एक अमिनो ऍसिड आहे, प्रथिन आहे. हा. हो हो. तर सोडियम ग्लुटामेट म्हणतात त्याच्या वस्तूला. बरं. तर मेंदूमध्ये ग्लुटामेट असते अच्छा. आणि ते अजिनोमोटो मध्ये असते. चिनी. हो वाचिन. हा. तर त्यामुळे सोडियम मोनोसोडियम ग्लुटामेट, हा. मोनोसोडियम ग्लुटामेट. अच्छा. तर त्यामुळे ज्याच्या ज्यात ग्लुटामेट आहे ते आपल्याला खावं वाटतं, त्याची सवय लागते. अच्छा. पण हे टमाट्यामध्ये पण आहे. बरं. सो मला आमच्याकडे टमाटे संपले तर आई लगेच आणायला लावायची. हा. मला वाटतं शेकडो भाज्या आहेत, घर भरलेलं असतं, टमाट्याचं काय एवढं कौतुक आहे. हा, हा. मात्र ते मला कळलं हा. की टमाट्याची सवय लागते तो. अच्छा. हा, म्हणून तुम्हाला टोमॅटो सॉस पाहिजे, टोमॅटो सूप पाहिजे, अच्छा. टोमॅटो चटणी पाहिजे. हा. म्हणून टमाटे मला खूप वाईट वाटतं जेव्हा टोमॅटो फेकून देतात 8 आणे किलो म्हणून. बरोबर आहे. तर टोमॅटो सॉस चटणी करून जगभर पाठवलं पाहिजे. पण या 7 वस्तूचा चवीचा डब्बा करून ठेवा. हा. तिखट, मीठ, साखर. ओके. मग तिखट नको असेल तर मिरची घ्या, हा. मीठ तर आहे, हा. साखर नको असेल तर खजूर घ्या, अच्छा. काहीतरी गोड घ्या, गोड झाडाचा काहीतरी घ्या, म्हणजे काही पण गोड घ्या. हा. मग कडू कारलं घ्या किंवा कडू लिंब घ्या, म्हणजे आयुर्वेद पण होईल. हा. हा. आवळा, तुरट हा, तुरट. आणि आंबा आहे, चिंच आहे, लिंबू आहे, जे तुमच्याकडे असेल 7 वस्तू बरोबर. एक करा आणि त्यात टोमॅटो टाका आणि याचं तुम्ही लोणचं करून ठेवा, चटणी करा, सूप हा. करा. सर आम्ही 5 किलो केलं. हा. माझ्याकडे 20 माणसं काम करतात. अरे वा. सर सगळं संपवलं त्याने. अच्छा. आम्ही अनेक 200-250 पत्रकारांना हा. हे चवीचं लोणचं आणि कागद दिला की बाबा तुम्ही याच्यावर वापरा, खा आणि लेख पण लिहा, हा. महाराष्ट्र शाणा करा. अच्छा. तर ऐकणाऱ्यांना नम्र विनंती, हा. अख्ख्या भारताला हे शिकवा. तुमचे मुलं, तुमचे जावई, तुमचे सासरे सासू सगळे छान खातील आणि तुम्हाला खूप कौतुक करतील आणि मग लेकरं खायला लागतील. बरं. म्हणजे सातू झालं, सातूची चविष्ट सातू झालं. चविष्ट. आणि सातू 6 महिने चांगलं राहते. हा. 100 ग्राम सातू खाल्लं तर 400 कॅलरी मिळतात. अच्छा. हुशार लोक विचारतील. हम्म. 20 ग्राम प्रथिनं मिळतात अच्छा. आणि 5 ग्राम तेल मिळतात. ओके. आणि यापेक्षा चांगलं अन्न जमिनीवर नाही. हा. संपूर्ण अन्न एकच आहे, बरं. आईचं दूध. हा. ते आपल्याला मिळत नाही. अच्छा. दुसरं आहे अंड, हा. पण शाकाहारी खात नाहीत. हा. तर आणि तिसरं सातूचं पीठ आहे, आपण सगळे खाऊ शकतो. 100 रुपये किलो आहे, हा. सगळ्यांना परवडते. हा. हा. बाजारचे डबे आणतो ना, त्याच्यावर किंमत लिहिलेली असते. हा. हा. तर सगळ्यात स्वस्त बिस्किट, चिवडा, अमुक तमुक हे 300 ते 1000 रुपये किलो आहे. सर खूप सुंदर आपण विवेचन केलं. आता सध्या जी आपल्याकडे मुख्य समस्या आपण जी म्हणतो आणि जी वाढतच चाललेली आहे की लहान मुलांमध्ये पॅकेट फूड, ज्याला आपण जंक फूड असं म्हणतो, हा. या जंक फूडचं खूप मोठं प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे. आणि जे आपण आपल्या जमिनीवरचे जे उत्पादन केलेले धान्य आहेत त्याच्यातून आपण किती सुंदर आहार आपला ठेवू शकतो याविषयी आपण चांगले विचार मांडले. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या आरोग्य मंथनमध्ये अत्यंत मोलाचा सल्ला आपण आमच्या सर्व मंडळींना दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.